नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। खासदार उदयनराजे भोसले यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात आभार दौरा सुरू केलाय। आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी आभार मेळावा देऊन त्यांचे जाहीर सत्कार केलाय। यावेळी खासदार उदयनराजे यांनी त्यांच्या हटके शैलीत भाषण करताना यापुढे जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवसेंद्र राज करणार असल्याचं सांगताना कितीही शड्डू ठोकले आणि वरून देव जरी आला तरी माझ्यासाठी माझा देव आमदार महेश शिंदे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे आहेत, या शब्दात त्यांनी आभार व्यक्त केला। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील रवींद्र वाईकर यांच्या संशयास्पद पद्धतीने निवडणूक जिंकण्याचे प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचले। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविणारे एक उमेदवार भरत खिमजी शाह यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट विनय खातू, ॲडव्होकेट श्रिया आवले, ॲडव्होकेट बाळकृष्ण निढाळकर, ॲडव्होकेट किशोर वरक यांच्या मदतीने याचिका दाखल केली आहे। लोकसभा निवडणुकीत 4 जून 2024 रोजी झालेले मतमोजणी व जाहीर झालेल्या निकालावर स्थगित द्यावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। जागतिक योग दिनानिमित्त पुण्याच्या बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या योग शिबिरात राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी सहभाग नोंदवला आहे। धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी नियमित योगाची आवश्यकता असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। राज्यात MHT CET परीक्षेत गडबड झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय। 4 पर्यायांपैकी एकही उत्तर बरोबर नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। पेपरमध्ये 54 चुका असून पेपर सेट करणाऱ्यांना पहिला परीक्षा द्यायला लावा असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तर पर्सेंटाईलमध्ये गोंधळ असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली। आतापर्यंत CET सेल मुंबई कार्यालयामध्ये निवेदन देऊन आलेल्या जवळपास 200 पालकांचे तसेच ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या निवेदनांचे शहानिशा करून प्रत्येक तक्रारींचे निराकरण करण्यात आले असं राज्य सामायिक प्रवेश कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले। बीड जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झालेलं दिसून येत आहे। ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी हे आंदोलन छेडलं असून बीडच्या धामणगाव येथे मोठ्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। हातोलामध्ये देखील मागील 4 दिवसापासून उपोषण सुरू असून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारला जे लेखी पत्र दिलंय त्याची सरकारने तत्काळ दखल घ्यावी आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये अशी आग्रही मागणी या आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। दरम्यान बीड अहमदनगर महामार्गावर ओबीसी समाजाने टायर पेटवून सरकारचा निषेध नोंदवलाय। वडीकुत्री तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी प्राध्यापक हाके सर आणि वाघमारे सर हे आज 9-10 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत। ओबीसी आरक्षण बचावासाठी ते उपोषणाला बसलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सर्वांची भावना आहे, पण ओबीसी मधून त्यांनी देऊ नये याच्यासाठी आज आमचा हा लढा आहे। त्यांना आरक्षण मिळावंच ही आमची सगळ्यांची भावना आहे पहिल्यापासून, पण ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नये हे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या तर्फे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या वतीने हा लढा चालू आहे। जर कुणी मागायला लागला असेल तर ते आम्ही कुणाला देऊ देणार नाही। यासाठी आज आम्ही सर्व महिला भगिनी आज रस्त्यावर उतरलेलो आहेत। मराठा समाजाने आरक्षण त्यांच्या वेगळ्या कोट्यातून घ्यावा। नाशिकच्या नांदगाव नगर परिषदेने शहरात आकर्षक 4 मजली संकुल बांधून या संकुलातील गाळे शासनाने ठरविलेल्या दराने 40 लाख रुपये भरून काहींना खरेदी केली। मात्र त्यासमोर काही व्यावसायिक हातगाड्या लावून व्यवसाय करतायत। त्याची अडचण गाळेकरांना होत असल्याने त्यांना नगर परिषदेकडून लेखी तक्रार केली असून त्याची दखल घेत नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे। पोलिसांच्या बंदोबस्तीत ही कारवाई केली असून मात्र दुसरीकडे हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। 4 पिढ्यांपासून आम्ही इथे बसतोय। आम्ही गरीब लोक आहेत, सर्वसाधारण माणसं आहेत आणि त्या हिशोबाने आमचं सगळं काय असेल त्याच्यावरच आहे। आमचं मुलाबाळांचं शिक्षण वगैरे काय असेल सगळं त्या गाडीवर चालतं आणि त्याच्यात हे 2 दिवसाचा जो असा खेळ होतोय तो आमच्या पोटापाण्याचा प्रश्न असल्यामुळं हे थांबवण्यात यावं अशी कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला करतो।
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात जीव घेणं संकट करणं तरुणीला महागात पडलंय. पुणे पोलिसांनी स्टंट करणाऱ्यांना ताब्यात घेतलंय. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये कलम 308 चा समावेश आहे. भारतीय विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना त्याचा संपूर्ण समाजावर परिणाम होत असतो याची जाणीव ठेवा. एखाद्याला त्याचं अनुकरण करणं शक्यता आहे. जीव गमावू शकतं. नागरिक तरुणींना असे पोस्ट शेअर करताना काळजी घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर ही कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस उपआयुक्त समर्थना पाटील यांनी केलाय. ऍक्च्युली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कात्रज हायवेच्या इथे स्वामीनारायण मंदिरजवळ एक पडकी उंच इमारत आहे. तिथं हा प्रकार गेल्या 3-4 दिवसापूर्वी घडलेला होता आणि काल त्याची रील व्हायरल झालेली होती. तर त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला त्यांची नावं निष्पन्न होती, त्यामुळे अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता. तो 308, 336, 334 नुसार काल गुन्हा दाखल केलेला होता. त्याच्यामध्ये नंतर संबंधितांची ओळख पटल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला बोलून समज वगैरे देण्यात आलेली आहे आणि हा खूपच सिरियस प्रकार असल्यामुळे परत त्याच्यामध्ये कलमवाढ करण्यात येत आहे. 308 नुसार हे होत आहे, त्याच्यामध्ये कलमवाढ होत आहे. ठाण्यात फुटबॉल टर्फवर इमारतीच्या पत्र्याची शेड कोसळून 6 जण जखमी झालेत. जखमी झालेल्या 6 जणांवर ठाण्याच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. ठाण्याच्या गावंडबाग परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. फुटबॉल टर्फमध्ये 17 विद्यार्थी खेळत होते. त्यावेळी मुसळधार पावसामुळे रौनक पार्क फेज 2 च्या इमारतीवरील पत्र्याचे शेड टर्फवर कोसळले. या दुर्घटनेत 15 वर्षाचे 6 खेळाडू जखमी झालेत. यातील 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पत्राच्या शेडखाली विद्यार्थी अडकलेले दिसतायत. तातडीने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबत पोलिसात तक्रारही करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करतायत. अखेर मान्सून नागपुरात दाखल झालाय. हवामान खात्याकडून नागपूरसह मान्सून पर्व विदर्भात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. नागपुरात मान्सूनच्या आगमनाची तारीख ही 16 जून होती. मात्र 5 दिवसांच्या विलंबाने मान्सून दाखल झालाय. केरळनंतर मान्सून कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतेक भागात यापूर्वीच दाखल झाला होता. आता विदर्भातही मान्सून दाखल झालाय. क्विंटन डिकॉकची 65 धावांची आणि डेव्हिड मिलरची 43 धावांची खेळी तसंच कागिसो रबाडा, केशव महाराज व अँड्रिक नॉर्किया यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन संघाने 2020 विश्वचषकातील सुपर 8 फेरीमधील सलग दुसरा विजय नोंदवला. इंग्लंडवर 7 धावांनी मिळवलेल्या विजयासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. मात्र इंग्लंडच्या हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांचे प्रयत्न अपयशी ठरले. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.